अंधार दूर झाला उजळल्या दाही दिशा, अंधार दूर झाला उजळल्या दाही दिशा, दिव्या प्रकाशा संगे जागवून नवीन आकांक्षा, घेऊन गरुड पंख झेप उंच ती गगनी, दिव्याबरोबर पडतीचा सन्मान या चांगणी, काळोखातून उजेड निसर्गाचा नियम, अंधारातही पेटते ज्योत ठेवा वातो संयम. संगीत आणि साहित्यप्रेमींसाठी दिवाळी म्हणजे दिवाळी अंक आणि दिवाळी पहाटेच्या अशा कार्यक्रमांमध्ये कानी पडणारी भोपाळी. रात्रीचा प्रहर संपून दिवसाचं स्वागत करण्याचं जागृतीचं गाणं म्हणजे भोपाळी. खरं तर परमेश्वर हा सर्वसाक्षी आहे, त्यानेच हे सगळं निर्माण केलेलं आहे, पण तो जागृतच असतो, तो चैतन्याचंच रूप आहे. पण भक्तीचा भोळा भाव असा आहे की भक्त स्वतः उठतो, जागा होतो आणि त्याला उठवतो, त्याला उठवण्यासाठी आधार घेतो तो सुरांचा. म्हणून प्रभाती जेव्हा सूर नभी रंगतात तर ते सूर जे आहेत ते डायरेक्ट परमेश्वरापर्यंत पोहोचतात. म्हणून आपण म्हणतो ना की संगीत म्हणजे ईश्वराची आराधना आहे. ते देवाला आळवण्यासाठी सुद्धा संगीत आपल्याला खूप आयुष्यामध्ये साथ देत असतं. अशा भोपाळीला आपण आजच्या प्रभातीचे, आजच्या पहाटेचे सूर रंगवूया. सादर करते योगिता गोडबोले. इंसान नहीं ये एहसान है सात सुरों का, ये दुनिया वीरान नहीं. अगर ये सूर ना होते तो क्या होता, म्हणजे हे सूर नसते तर काय झालं असतं, आपलं जीवन किती विरान झालं असतं. आता आपण प्रभातेचे सूर नभात दाही दिशांना उजळलेले आहेत आणि ही दिवाळीची पहाट सुरांच्या पंक्तींनी आपण इथे उजळवलेली आहे. हे करत असताना श्रीकृष्णाला सुद्धा आपल्याला जागवायचं आहे. मग त्याचे वेगवेगळे रूप आहेत, त्याची वेगवेगळी नावं आहेत. पहा, पूर्वी ग्रामीण भागात तुम्ही बघितलं असेल की अजूनही सकाळच्या काकड आरतीनं सुरुवात होते आणि त्या काकड आरतीने भगवंताला आळवण्याचं आणि त्याला जागं करण्याचं काम भोपाळीने सुरुवात होते. तशा त्या घनश्याम सुंदरासाठी सुद्धा आपल्याला भोपाळी इथे सादर करायची आहे. त्यासाठी मी आपले सुप्रसिद्ध गायक त्यागराज खाडीलकर आणि योगितांना विनंती करते. श्रीधरा अरुणोदय झाला, उठिलवकरी वनमाळी वनमाळी, उठिलवकरी वनमाळी, उदयाच्या मित्र आल्या, घनश्याम सुंदरा
विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल नामा म्हणे मग विठ्ठल सापडला नामा म्हणे मग नामा म्हणे मग विठ्ठल सापडला नामा म्हणे मग नामा म्हणे म्हणे दिवाळीच्या स्वर दीपावली हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने आयोजित केलेला आहे आणि तिघांनी खूप मजा एकेकानं तिघांचा ऐकता आलं, खूप समाधान वाटलं. आणि लहानपणापासून म्हणजे तरुणपणापासून म्हणूया मी त्यागराजजींना ऐकते, अजूनही ते तरुण आहेत, आम्ही म्हातारे झालं तरी. तसंच योगिताचं म्हणे की खूप सुंदर योगिता. रश्मी खूप छान, खूप छान, अप्रतिम. म्हणजे प्रत्येक गाण्याला वन्स मोर येतोय ह्याच्यावरूनच कळतंय. आणि आपल्या दैवळीकर ताईंना पंचायत होतीये की आता नेमकं काय करायचं, वन्स मोर घ्यायचा का वन मोर घ्यायचा. आणि जसं त्या मगाशी म्हणाल्या तसं की वादकांचं सुद्धा खूप मोठं कौशल्य, सगळे दिग्गज वादक आहेत, चिपळूणकर आणि सगळेच. तसंच मी एक टाळ्या फक्त आपल्याला आवडून
माऊलींसाठी एकदा टाळ्या वाजवूया. सगळेजण दिग्गज आहेत ते सगळ्यांचा परिचय सगळ्यांशी असेल, त्याच्यासाठी स्पेशल टाळ्या. तुम्ही पुढच्या योगितांनी जे गाणं म्हटलं त्या गाण्याचा वन्स मोर घेतला तर अर्थात योगिताकडे एकदा बघायला लागल्यावर दुसरीकडे नजर जाणार नाही, पण तरी ठरवून वन्स मोर तिच्या गाण्याला द्या, पण तिच्याबरोबरच त्याच्यासाठी आणि कंटिन्यू त्याच्याकडे बघा की एका गाण्यामध्ये साथ जी आहे या सगळ्यांबरोबर जे साथीची बाकीची वाद्य आहेत छोटी छोटी की जे प्रत्येक वाक्यागणिक ते तालवाद्य बदलतं, फक्त त्याच्याकडे टकलावून बघा. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का, येशील का, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का, येशील का, सखी मंद झाल्या तारका. मधुरात्र मंथर देखणी आली तशी गेली सुने, मधुरात्र मंथर देखणी आली तशी गेली सुने, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. करायचं असेल म्हणजे दत्ताला अभिवादन करताना जर लोखंडाच्या निफातून उतरलेल्या शाईनं जाड्या भरड्या कागदावर लताला अभिवादन करणं म्हणजे अप्सरेच्या मृदुल चरण कमलाखाली गोंडपाटाच्या पायघड्या अंथरल्यासारखं आहे. लताला अभिवादन करायचं असेल तर ते तिच्या स्वरांप्रमाणे. पहाटे आपली सुद्धा पहाटेच्या वेळी आपण भेटलेलो आहे, बऱ्याच वेळेला कार्यक्रम संध्याकाळीच असतात, तर पहाटेच्या सुवर्ण किरणांनी, पहाटेच्या कोवळ्या सुवर्ण किरणांना दवबिंदूत भिजवून कमलतंतूच्या लेखणीनं फुलपाखराच्या पंखावर मानपत्र लिहिणं म्हणजे लताला अभिवादन करणं. आता ही प्रतिभा आणि हे सुचू शकतं आत्रेंनाच. त्यांच्या बाजूला बसले होते गोखले. गोखले म्हणाले, अहो आत्रे असं कसं तुम्हाला सुचतं हो, हे असं सगळं असे शब्द आणि असं एवढं सगळं छान कसं येतं असं पटकन. नाही काही नाही हो, देवाची करणी नारळात पाणी. ते म्हणाले नाही नाही पण तरी असं म्हणजे कसं, म्हणजे काय करता तुम्ही यासाठी, असं सुचतं कसं तुम्हाला हे. तर काही नाही हो, लहानपणापासून खूप प्रवचनं ऐकली आहे, कीर्तनं ऐकली आहे, खूप ऐकली आहे. बरं ती मनापासून ऐकली आहे, ती मनापासून ऐकली त्याच्यामुळे ती हृदयस्थ झाली आहे. हृदयस्थ झाल्यामुळे ती कंठस्थ यायला वेळ लागत नाही आणि त्याच्यामुळे ते आपोआप सुचतात. त्याच्याशिवाय वेगळं काही करावं लागत नाही हो. म्हणजे हो का, मी जर तुम्हाला आत्ता 2 शब्द दिले त्याच्यावर कोटी कराल लगेच. आता त्याच्या लक्षात आलं की गोखल्यांना काय म्हणायचं आहे ते, त्यामुळे हरकत नाही द्या. ते म्हणाले घ्या 2 शब्द, बांबू आणि बासरी. तर ते म्हणाले ऐका तर मग. क्षणाचाही विलंब न करता आत्रे म्हणाले, श्रीकृष्णाच्या हातात बांबू दिला की त्याची बासरी होते.
श्रीकृष्णाच्या हातात बांबू दिला की त्याची बासरी होते आणि गोखल्याच्या हातात बासरी दिली की त्याचा बांबू होतो. एखादी व्यक्ती अंधारात हरवलेली असते तेव्हा तिची वाट एकाकी झालेली असते. मग तेव्हा काय करावं? तर नाटक ययाती आणि देवयानीमधली शर्मिष्ठा अशाच एका प्रसंगी उभी आहे. तिचा प्रियकर ययाती भोग आणि वैराग्य यांच्या द्वंद्वात अडकलेला आहे, अस्वस्थ आहे, मनातून हरवलेला आहे. त्याच्या त्या एकाकीतमाच्या वाटेवर प्रकाश आणण्यासाठी, त्याच्या पोळलेल्या मनावर शांतीची फुंकर घालण्यासाठी शर्मिष्ठा कोणाला विनवणी करतीये? तर ती माणसांना नाही, थेट सुरांना साकडं घालतीये. ऐकूया कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी ही अलौकिक कल्पना आणली आहे की सुरांनीच चंद्र व्हावं. हे सुरांना तुम्हीच चंद्र व्हा आणि त्या चंद्राच्या शीतल चांदण्यांचे कोश, त्या अमृताचा वर्ष माझ्या त्या हरवलेल्या प्रियकरापर्यंत पोहोचवा.
संगतीला माझ्या तू येशील गाय माझ्या फिरतीची राणी तू होशील गाय ओम संगतीला माझ्या तू येशील गाय संगतीला माझ्या तू येशील गाय ओम संगतीला माझ्या तू येशील गाय तुझं टपोर डोल कसं सोन्याचं दाल ग माझं कालीच भोल त्यात मासोली झालं माझ्या फिरतीचा सुटलाय तो खान वारा 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 संगतीला माझ्या तू येशील गाय ओम संगतीला माझ्या तू येशील गाय त्याची नथनी घालीन तुला मिरवत मिरवत नेईन तुला रुपयाची नथनी घालीन तुला मिरवत मिरवत नेईन संगतीला माझ्या तू येशील गाय ओम संगतीला माझ्या तू येशील गाय घरच्या नावाची कोण्या राज्याची तोकरानी आली आली
कंड्यार लक्षत मान मुरलेत हिरव्या धानी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे देवरेच्या तिरे, आहे देवरेच्या तिरे, माझे माहेर पंढरी. रे मम पद ध म पद सा म पद म रे प म रे सा रे मम पद ध सा रे ध सा पद सा म पद सा रे म पद सा रे म पद सा माझी बहीण चंद्रभागा करिताचे पाप भंगा, करिताचे पाप भंगा. माझे माहेर जनार्दनी, एका जनार्दनी शरण शरण, एका जनार्दनी शरण. करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी मा पंढरी. हर ही ओली
बसला ग ढोल ढोल ताशा बाजी र सासरी मिळू दे तुला मयुराची माया मायराच्या माये संग सुखाची ग छाया बुलेट ट्रेन चढता धरा हात की वाटन सेरुंदा हन जाळी मंदी पिकली करुंद जाळी मंदी पिकली करुंद अजून चालेल थोडं अर्ध मिनिट अजून जंगल त्या जंगलात झालं मंगाल मंगाल वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोडा आलं वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं ऊंट आलं माकड आलं बोकड आलं खोकड आलं डुक्कर आलं लपाट लांग ढोंग करतय लपाट लांग ढोंग करतय लगीन करायचं ढोंग करतय कसं ढोंग करतय अरे लपाट लांग ढोंग करतय लपाट लांग ढोंग करतय लगीन करायचं ढोंग करतय कसं ढोंग करतय
अरे लंबाट लांग झोम करते लांगण होरण शेळी मोरी चोईवर बाशिंग ठरणा चोईवर बाशिंग ठरणा अन नवरीला लुगड पुरणा वाघाचा ताशा शिवाचं ढोलक अरे वाघाचा ताशा न शिवाचं ढोलक ती पाणी संग बॉम करतय कसा ढोंग करतय लपाट लांग ढोंग करतय लपाट लांग ढोंग करतय माकड दादा तुम्ही झाडावर बसा तांदूळ वाटतोय ससा करवली हरणी म्हणती बसाजी हरणी म्हणती बसानी ढोबळ अस्वल म्हणते हसाजी अरे माणूस कडे आणि शिवाचं ढोलक अरे वाघाचं ताशान शिवाचं ढोलक पाणी संग भोंग करतय कसं ढोंग करतय अरे लपाट लांड ढोंग करतय लपाट लांड ढोंग करतय अरे काळी माती निळ पाणी हिरव शिवार ताज्या ताज्या माळव्याचा भुईलाया भार जीवानीच्या या मळ्या म्हणणे पिरतीच पाणी बघायला कवतिक आलं नाही कुणी मळ्याला या मळेवाली भेटलीच नाही आणि राणी माझ्या मळ्यामध्ये उसशील काय बाडी पांगडीची बाडी पांगडी बाडीची बाडी पांग बाडी पांगडी बाडी पांगडी बाडीची बाडी पांग काकडीचा बांडा तुझा मिरलेचा थोरा मोऱ्या बाणी कडू तरी रंग गोरा गोरा पोरी काकडीचा बांडा तुझा मिरलेचा थोरा मोळ्या बाणी कडू तरी रंग गोरा गोरा काठी तुझी बिटावानी घट गमाठाचे गाल तुझे भेंडी वाणी बोट काळजात मंडई तू मांडशील काय आणि राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय बाडी पांगडीची बाडी पांगडी बाडीची बाडी पांग बाडी पांगडीची बाडी पांगडी बाडीची बाडी पांग खराब
मध्ये तिथं विठ्ठल काही दिसे ना, रखमाई शेजारी नुसती वीट. मी म्हणालो, राहिलं रखमाय ते रखमाय, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. पायावर डोकं ठेवलं, मग पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपलंच पुढं मागे कामात येईल म्हणून. आणि जाता जाता सहज रखमायला म्हणालो, विठू कुठं गेला, दिसत नाही. रखमाई म्हणाली, कुठं म्हणजे, उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला. मी परत पाहिलं, खात्री करून घ्यायला, आणि म्हणालो, तिथं कोणीही नाही. म्हणते, नाकासमोर बघण्यात जन्म गेला माझा, बाजूचं मला जरा कमीच दिसतं. दगडासारखी झाली मान, अगदी धरली आहे बघ, इकडची तिकडं जरा होत नाही. कधी येतो, कधी जातो, कुठं जातो, काय करतो, मला काही माहिती नाही. खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू म्हणून मी पण मावळत उभी राहिले. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कोणी सांगितलं नाही. आज एकदम मला भेटायला धावून आलं 28 युगांचं एकटेपण. आज एकदमच मला भेटायला धावून आलं 28 युगांचं एकटेपण. म्हणजे तिला जेव्हा कळतं की तो बाजूला नाही आहे म्हटल्यावर त्या कल्पनेने किती एकटेपण तिला आलं. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या घरी वेळ द्या, हे मला सांगायचं आहे. आता ऐकूया. नाही करा अंत पार जायचा, कानडा पंढरीचा, कानडा पंढरीचा. वेदा नाही करा, वेदा नाही करा अंत पार जाता. राधा